राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। नमस्कार, मी प्रल्हाद सोनवणे। आपण पाहतात ओम साई न्यूज। केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला। या परीक्षेत यंदा 1009 उमेदवार यशस्वी झाले। यात 725 पुरुष आणि 284 महिला आहेत। या परीक्षेत असा एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला जो इतरांना प्रेरणा देणार आहे। बिरदेव सिद्धप्पा डोणे, राहणार एमगे तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर असे त्याचे नाव असून तो एक मेंढपाळाचा मुलगा आहे। घरात कोणतीच सुविधा नसताना बिरदेवने या परीक्षेत 551वी रँक मिळवली असून निकाल लागला त्यावेळी बेळगाव परिसरात बकरी चारण्यामध्ये व्यस्त होता। घरात शिक्षणाचं वातावरण असलं तरी पहिलीपासूनच अधिकारी होण्याचे त्याने स्वप्न पाहिले होते। ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले। त्याने संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे। बिरदेवने लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं स्वप्न पक्कं केलं। त्या दृष्टीने त्याचा अभ्यास देखील सुरू होता, पण 2 खोलीचं घर असल्यामुळे त्याला अभ्यास करायला जागा उपलब्ध नव्हती। त्यामुळे तो गावातील मराठी शाळेच्या वरांड्यात अभ्यास करायचा। त्याने त्याच्या गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला। यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने IPS होण्याचे स्वप्न व्यक्त केले। 12वी विज्ञान शाखेत त्याने चमकदार कामगिरी करत 89% गुण मिळवले होते। त्यानंतर त्याने पुणे COPमध्ये स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले। सुरुवातीपासूनच बिरदेव स्पर्धा परीक्षा देण्याचे वेळ होते। सुरुवातीच्या काळात त्याने 2 वर्षे दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली। त्यानंतर त्याने पुन्हा पुण्यात परतून सदाशिव पेठ येथे अभ्यास सुरू केला। त्याने आतापर्यंत 2 वेळा ही परीक्षा दिली होती, पण त्याला यश मिळाले नाही। मात्र यातून तो खचला नाही। त्याने जिद्दीने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि त्यामध्ये उज्ज्वल यश मिळवत देशात 551वी रँक मिळवली। बिरदेवने कागल तालुक्यात पहिला IPS अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे। त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। याशिवाय सोशल मीडियावर कागलचा अभिमान बिरदेव अशा पोस्ट व्हायरल होत आहेत। बिरदेवच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबियाचे देखील कौतुक होताना दिसत आहे। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो। आमच्या चुलत्यांची बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो। आणि मग त्यावेळी माझ्या मित्राने सांगितले, अरे भाई 550 551 रँक आला तुझा। रिझल्ट लागणार होते याची कल्पना होती, पण मग 21ला लागतोय का 22ला लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं। पण मग लागून गेला इव्हेंच्युअली। तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला। तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे, तू जसा आता आहे, जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास भाई, त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजेत यार, जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत, त्यांनी खूप स्ट्रगल केलाय, म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे लागले।